शेतकरी महिला पत्रकार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेची वडवली ग्रामपंचायतमध्ये धडक। महिला आघाडी तथा पत्रकार व जागरूक वसईच्या संपादिका सौ सोनल प्रसाद महाडिक यांच्या तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथील वडवली गावात कुळ वहिवाटीचा न्यायालयीन वाद सुरू आहे। तहसील कचेरीच्या आदेशानुसार पंचनाम्याच्या वेळी त्यांच्यावर काही व्यक्तींनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। तसेच सौ सोनल प्रसाद महाडिक यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने अनेक वेळा खोटे पंचनामे झाल्याचे महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या निदर्शनास आलेले आहे। हे कृत्य पत्रकार संरक्षण कायद्याच्या विरुद्ध आहे व याविरुद्ध फौजदारी कारवाईची तरतूद आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतमधील सदस्य, पोलीस पाटील, माजी सरपंच या जबाबदार व्यक्तींनी सदर पंचनाम्यादरम्यान शेती करीत नसल्याचे सांगून सह्या केलेल्या आहेत। हे चुकीचे व राजकीय कट करून राजकीय दबावाला बळी पडून केल्याचे त्यांचं म्हणणं आहे। याचं समर्थन महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना करू शकत नाही। या अनुषंगाने महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या वतीने दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी संघटनेच्या महिला आघाडी सौ सोनल प्रसाद महाडिक यांना योग्य तो न्याय देऊन उचित कारवाई करावी व एका शेतकरी महिला पत्रकार यांना योग्य ते कायदेशीर संरक्षण व न्याय देण्याच्या दृष्टिकोनाने कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली होती। तसेच भविष्यात सोनल महाडिक यांच्यावर अन्याय झालाच तर त्यांच्या घेण्यात येणाऱ्या कायदेशीर भूमिकेला महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेतर्फे योग्य तो पाठिंबा राहील असे अर्जाद्वारे कळविण्यात आले होते। या अर्जाची दखल घेत वडवली ग्रामपंचायत मार्फत दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण ग्रामसभा लावण्यात आली होती, परंतु कोरम अभावी सदरची सभा तहकूब करण्यात आली। यावेळी संघटनेच्या अनेक पदाधिकारी व सदस्यांनी वडवली ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांची भेट घेतली व अर्जाबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायतमधील सर्व जबाबदार व्यक्तींनी दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी येणाऱ्या ग्रामसभेत कोणाचीही बाजू न घेता योग्य प्रमाणे निर्णय देण्यात येईल असे आश्वासन महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य यांना दिले। महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या कोणत्याही सदस्यावर अन्याय झाला तर महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना सहन करणार नाही असे प्रतिपादन यावेळी संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र होलम यांनी केले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी भालचंद्र होलम, जयप्रकाश शर्मा, शहनाज शेख, श्रीधर पाटील, नितीन ठाकूर, वीपी सिंग, मच्छिंद्र चव्हाण व संदेश काशीद हे पत्रकार उपस्थित होते। या दरम्यान महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र होलम काय म्हणाले ते पाहूयात। होलम साहेब, आज जे तुम्ही रत्नागिरीमध्ये वडवली गावामध्ये जे आलेले आहेत महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी तुम्ही आलेले आहेत, नेमके इथे येण्याचं आज कारण काय ते सांगाल का तुम्ही? नमस्कार, सर्वप्रथम आपलं सर्वांचं महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेमध्ये स्वागत करतो। आज आपण निर्मळ ग्रामपंचायत वडवली, तालुका दापोली, रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या इथे आलो होतो। महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या सदस्या सोनल महाडिक यांचा एक विषय होता आणि वृत्तपत्र संघटनेच्या एखाद्या सदस्याचा विषय असेल तर महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना प्रत्येक जागेवर पोहोचत असते। गेले 5-6 महिन्यापूर्वी आपण त्यांना त्यांच्या जो काही न्यायप्रविष्ट असलेला आणि ग्रामपंचायत विषयी असलेला जो विषय आहे जागेसंदर्भातील तो निकालात निघालावा आणि आम्हाला त्याचं पण उत्तर मिळावं असं एक पत्र दिलं होतं। आणि आज ग्रामसभा होती आणि ह्या ग्रामसभामध्ये महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेचा पत्राचं वाचन केलं जाईल आणि त्यावरती चर्चा केली जाईल असं आम्हाला समजलं, म्हणून आम्ही महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या वतीने सर्व आलो इथे। परंतु कोरम अभावी जी ग्रामपंचायतने लावलेली ग्रामसभा आहे ती आजची तहकूब ग्रामपंचायतची सभा झालेली आहे आणि पुढील ज्यावेळी ग्रामसभा होईल त्यावेळी त्यांचा जो विषय आहे तो पटलावरती घेतला जाईल आणि प्रोसिडिंग झाल्यानंतर त्याविषयी आम्हाला सर्व माहिती कळवली जाईल असं आजच्या ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामसेविका मॅडम तसेच सदस्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही त्यांचं परत एकदा धन्यवाद मानतो आणि लवकरात लवकर योग्य ग्रामपंचायत कोणाची कुठची बाजू न घेता योग्य प्रमाणे निर्णय देईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्याबद्दल परत एकदा त्यांचा धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।